बातमीपत्रात आपलं स्वागत करीते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांकडून तेथील उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. भाजपने आज हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी 67 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मतदारसंघात भाजपने बदल केला आहे. यंदा ते लाडवा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानातून निवडणूक लढवत आहेत. सध्या ते कर्नाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज यांना अंबाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आताच्या घडीला विविध राज्यांमध्ये निवडणुका आहेत. महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेची लय विधानसभेत कायम राहील असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जातोय. तर विधानसभा निवडणुकीत कमबॅक करत सत्ता राखण्याचे आव्हान महायुतीकडे असणार आहे. यातच आता काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांचा कार्यक्रम ठरला असून कुठे आणि कसे नियोजन असेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेलंगणातील जैनूर येथे रेप हत्येचा प्रयत्न झाला. आदिवासींनी या घटनेचा निषेध केला असून धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यात आली आहे. दुकाने जाळली गेली. पोलिसांनी इंटरनेट बंद करून कर्फ्यू लावला. तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर येथे 45 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणानंतर आदिवासी संघटनांनी निदर्शने केली. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची मोठी जंगी सभा होणार आहे. एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राहुल गांधी सांगलीच्या सभेतून फोडणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहत असताना उद्धव ठाकरे मात्र अनुपस्थित राहणार आहेत. तरीही ठाकरे गटाचे कोणी पदाधिकारी उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गडचिरोलीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अहेरी तालुक्यातील तापाच्या उपचारासाठी रुग्णालयात न जाता पुजाऱ्यांकडे गेले असता ताप आणखी वाढल्याने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. या भागात रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. शववाहिका तिथपर्यंत पोहोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून 15 किलोमीटर चालत त्यांच्या मूळ गावी पोहोचल्यात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. राज्यातील एसटी कामगारांनी 2 दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500ची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडून याची घोषणा केली जाईल. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरताना दिसत आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जनतेसाठी विविध योजनांच्या घोषणा केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी 2024 विधानसभेसाठी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं भेटवस्तूंचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची सर्व सूत्रे केंद्रातून नियंत्रित होती. निकालावर आमच्या कोर कमिटीतही चर्चा झाली. कारणांचा आढावा घेतला गेला. मतदारांनी का नाकारले हा खूप मोठा विषय आहे. वरिष्ठांनी त्यावर मंथन केले आहे. त्याचे मुद्देही काढले आहेत. 3 पक्षांचे महायुतीचे सरकार झाल्यामुळे असा निकाल लागला का यावर अनेकांनी मतमतांतरे आहेत. मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीत आल्याने 35 ते 40 विधानसभा मतदारसंघ आणि 5 ते 6 लोकसभा मतदारसंघावर परिणाम झाला. जिथं भाजपाची ताकद होती असा दावा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. सिक्कीममध्ये आज गुरुवारी भारतीय सैन्याचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जवान हुतात्मा झाले. यात एक जेसीओ आणि 3 जवानांचा समावेश आहे. या संदर्भातील माहितीनुसार गुरुवारी भारतीय लष्कराचे 4 जवान पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाक्योंग जिल्ह्यातील सिल्क रूट मार्गाने जुलूककडे जात होते. त्याचवेळी रँक रोंगली राज्य महामार्गावरील दलोपचंद दराजवळ लष्कराचे वाहन सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात जेसीओसह 4 जवानांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मध्य प्रदेशातील चालक प्रदीप पटेल, मणिपूर येथील शिल्पकार डब्ल्यू पीटर, हरियाणातील नाईक गुरसेव सिंग आणि तामिळनाडू येथील सुभेदार के थंगापांडी यांचा समावेश आहे.
चालकासह सर्व मृत लष्करी कर्मचारी पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील युनिटमध्ये तैनात होते. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. जडेजाने यावर्षी जूनमध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाने पत्नी रिवाबासोबत अनेकदा प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान तो रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला. त्याने अनेक रोड शोही केले. जडेजाने 72 कसोटी सामन्यांमध्ये 3036 धावा केल्या आहेत, तर या फॉर्मॅटमध्ये 294 विकेट घेतल्या आहेत. त्याने 197 एकदिवसीय सामने खेळले, 2756 धावा केल्या आणि 220 विकेट घेतल्या. जडेजाने 74 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 515 धावा केल्या आणि 54 बळी घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेला निधी हा इतर योजनांचा निधी इकडे वळवण्यात आल्याचे वृत्त माध्यमात झळकले होते. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणारा निधी या योजनेत सरकारने वळवल्याचेही वृत्त होते. मात्र सरकारने हे वृत्त फेटाळले असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर स्वयंस्पष्ट आदेश काढण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना दरमहा मिळणारे 1500 रुपये लाभास सध्या तरी कुठलीही अडचण नसल्याचे दिसून येते. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकांनी जेरबंद केलं. आज सकाळी बिनबा चौकातल्या एका रिकाम्या भूखंडावर असलेल्या झुडपांमध्ये हा बिबट्या आढळला होता. यानंतर तातडीने यंत्रणा सतर्क झाल्या. वनविभाग, पोलीस, महानगरपालिका व वन्यजीव संस्थांच्या प्रतिनिधींनी अथक परिश्रम केले. वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याच्या मागे पहाटेच्या सुमारास कुत्र्यांचा कळप लागला होता. त्यामुळेच जीव वाचवण्यासाठी त्याने झुडपांचा आश्रय घेतला. या भूखंडाच्या सभोवताल उंच जाळी उभारण्यात आली. आसपास शाळा, महाविद्यालय व व्यापारपेठ असल्याने सर्व खबरदारी घेत हे अभियान राबवले गेले. वनविभागाच्या तज्ज्ञ शूटर्सद्वारे बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर निश्चित झालेल्या बिबट्याला नंतर जेरबंद करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 9 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. तसेच आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मराठवाड्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा होते का याकडे राज्याचं लक्ष होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, शेती याविषयी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत विविध भागांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. आता 26 जुलै रोजी न्यायालय केजरीवालांच्या याचिकेवर निकाल देईल. केजरीवाल हे कायम अटकेतच राहावेत ही तपास संस्थांची रणनीती आहे. ईडीच्या प्रकरणातून जेव्हा ते तुरुंगाबाहेर येतील असे वाटू लागले तेव्हा सीबीआयने लगेच त्यांना अटक केली असा युक्तिवाद केजरीवाल यांचे वकील ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी यांनी सुनावणी दरम्यान केला. सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. घटनेनंतर तब्बल 11 दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडला आहे. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची मोठी जंगी सभा देखील पार पडणार आहे. एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राहुल गांधी सांगलीच्या सभेतून फोडणार आहेत. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. मात्र या सभेला ठाकरे गटाचे दुसरे कोणी पदाधिकारी उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.